A1 स्वप्नाज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत चिकन तवा मसाला। नमस्कार, मी स्वप्ना। A1 स्वप्नाज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। एक हिरवं वाटण बनवलं, त्यासाठी घेतली मुठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या। आता याचं आपण एक हिरवं वाटण बनवायचं आहे, त्यासाठी मी घेतला आहे एक मिक्सर जार। त्यामध्ये हा सर्व मसाला थोडेसे पाणी टाकून बारीक करून घ्यायचा आहे। आता आपण चिकन मुरवायला ठेवूया। चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस मी इथे टाकून घेतला आहे। तवा चिकन बनवताना शक्यतो एकसारखे पीस घ्या आणि शक्यतो जे पातळ जे पीस असतात अशा आकाराचे पीसेस घ्यायचे, म्हणजे ते छान तव्यामध्ये फ्राय होतात। चिकनचे पीसेस मी तुम्हाला दाखवते। शक्यतो अशा प्रकारचे पीसेस तवा चिकन बनवताना घ्यायचे। लिंबू आणि मीठ टाकल्यानंतर आता टाकूया अर्धा चमचा हळद आणि आपण जे हिरवं वाटण तयार केले होते त्याचं अर्ध वाटण याच्यात टाकायचे आहे। 2 चमचे मी वाटण इथे टाकलेले आहे आणि अर्ध्या वाटण आपल्याला नंतर लागणार आहे। आता सर्व जिन्नस चिकनमध्ये मॅरिनेट करण्यासाठी जे लागतात ते टाकले गेले आहेत। व्यवस्थित सर्व चिकन आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आणि चिकन मुरवत ठेवायचे। 1 तासासाठी ठेवू शकता, की जर तुम्हाला लवकर बनवायचं असेल तर 20 मिनिटं ठेवले तरी चालेल। आता तवा चिकन मसाला बनवण्यासाठी एक खास मसाला बनवायचा आहे, त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवले। तर सगळ्यात आधी मी इथे घेतले आहे 1 चमचा जिरं आणि 1 चमचा अख्खे धने। यानंतर मी खड्या मसाल्यामध्ये इथे घेतले आहे 2 चक्री फूल, 5-6 काळे मिरे, 5-6 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे। आता हा सर्व मसाला कमी अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। यानंतर मी इथे घेतले आहे 3 लाल सुक्या मिरच्या। या पण आपल्या मसाल्यामध्ये खूप छान स्वाद देतील, त्यामुळे या पण मी थोड्या कट करून या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करू शकता। मसाला भाजून इथे आपला तयार आहे। आता मसाला मी गार करून एका मिक्सर जारमध्ये टाकून याची बारीक पावडर तयार करून घेणार आहे। आता मसाला इथे आपला बारीक करून तयार झाला आहे। खूप छान रंग आणि खूप छान सुगंध या मसाला येतोय। खूपच जबरदस्त स्वाद चिकन तव्याला या मसाल्याचा येणार आहे। आता आपल्याला लागणार आहे चिकन तवा फ्राय करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा। यासाठी मी हे चॉपर घेतलेले आहे आणि याच्यामध्ये कांदे 2 ते 3 कांदे बारीक कट करून घेणार आहे। हाताने कापला तरी चालेल, काही हरकत नाही, पण शक्य तितकं तवा चिकन फ्राय करताना कांदा अगदी बारीक चिरायचा। या चॉपरमध्ये कांदा खूप अगदी बारीक आणि एकसारखा कापला जातो, म्हणून मी इथे चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। आता कांदा इथे माझा बारीक करून तयार आहे। झाकण काढून बघूया, अगदी छान बारीक चिरलेला कांदा इथे तयार झालेला आहे। आता चिकन तवा फ्रायसाठी मी गॅसवर ठेवले आहे तवा आणि त्यामध्ये टाकून घेणार आहे गरजेनुसार तेल। सगळ्यात आधी तव्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा खूप जास्त भाजायची गरज नाही, फक्त गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा 1 मिनिटभर गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा ठेचलेलं लसूण आणि 1 चमचा ठेचलेलं अद्रक। अद्रक लसूणची बारीक पेस्ट मी इथे केलेली नाही, कारण ठेचलेला लसूण आणि अद्रकची खूप छान फ्लेवर याच्यामध्ये उतरतो, म्हणून मी इथे लसूण आणि अद्रक ठेचून टाकलेलं आहे। तुम्ही पण तवा चिकन फ्राय जर बनवलं तर नक्की अशाच प्रकारे ठेचलेला लसूण आणि अद्रक टाकायचं आहे। याच्याने तुमच्या तवा चिकनला खूप छान फ्लेवर येईल। एक अर्धा मिनटं हे परतून झाले की यामध्ये मी टाकणार आहे 2 बारीक चिरलेले टोमॅटो। टोमॅटोचा रस आटेपर्यंत टोमॅटो याच्यामध्ये परतून घ्यायचे। आता यात टाकूया काही सुके मसाले। यामध्ये सगळ्यात आधी मी घेतले आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर। हळद आणि लाल मिरची छान परतून घ्यायची आणि 1 चमचा टाकायचा आहे आपण जो सुका मसाला बनवला होता, खडा मसाला, याची बारीक पावडर याच्यामध्ये मी टाकून घेतली। आता हे सर्व सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण सुरुवातीला जे एक हिरवं वाटण बनवलं होतं त्यातला अर्धा मसाला मी बाजूला ठेवला होता, तो मसाला आता याच्यात टाकून घेऊया। आता हा मसाला लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। जवळजवळ हा मसाला परतायला मला इथे 10 मिनिटं लागली आहेत। आता सर्व मसाले खमंग असे फ्राय झालेले आहेत
आणि मसाल्याला छान तेल सुटू लागले आहे। मसाल्याला तेल एकदा पूर्ण सुटले की यामध्ये आपण टाकायचे आहे मुरवलेले चिकन। अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आता मी मसाला परतून घेतला। आता यामध्ये टाकूया मुरवलेले चिकन। चिकन टाकल्यानंतर चिकनचे सर्व पीसेस व्यवस्थित तव्यामध्ये पसरून घ्यायचे। एक एक पीस मोकळा झाला पाहिजे अशा पद्धतीने चिकनचे पीसेस याच्यावर टाकून घ्यायचे आणि जवळजवळ 10 मिनिटासाठी हे चिकन आता शिजवून घ्यायचे। चिकन खाली तव्याला लागू नये म्हणून यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे। पण चिकन शिजवायला घेतलं की त्याचे स्वतःचेच पाणी सुटायला तयार होते, त्यामुळे खूप जास्त पाणी येथे टाकायची गरज नाही। मी हिरव्या मसाल्याचे वाटण जे बनवले होते त्यातले थोडेसे पाणी बाजूला काढून ठेवले होते, ते पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे। या पाण्यामध्ये मसाल्याचा खूप छान स्वाद असतो, त्यामुळे हे पाणी मी याच्यात टाकून घेतलं आणि आता जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचे। रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये अशा प्रकारचे तवा चिकन खाण्यासाठी खूप गर्दी असते। सेम त्याच चवीचे तवा चिकन आपण अशा प्रकारे घरी बनवून खाऊ शकतो, तेही अगदी कमी खर्चात। घरी कोणी पाहुणे येणार असो किंवा काही बर्थडे पार्टी किंवा कोणतीही पार्टी असली तर हा चिकन तवा फ्राय करून तुम्ही सर्वांना खुश करू शकता। आता जवळजवळ 15 मिनिटानंतर मी झाकण काढून बघितलं आणि चिकन छान तयार आहे। याच्यावर मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि सर्व पीसेस आता आपल्याला दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे। यासाठी सगळे पीसेस मी पलटवून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण अगदी मंद आचेवर हे चिकन फ्राय करून घ्यायचे। 5 मिनिटासाठी झाकण ठेवून पुन्हा हे चिकन मी दुसऱ्या बाजूने पण छान होऊ दिले आणि मस्त जबरदस्त फ्लेवरफुल तवा चिकन फ्राय इथे आपले तयार झाले आहे। तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत हे चिकन खूप छान लागते। एक पीस आपण काढून बघूया। खूप छान जबरदस्त सर्व मसाले चिकनला कोट झालेले आहेत। खूपच छान टेस्टी असे तवा चिकन फ्राय आपले तयार झाले आहे। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि पाहत रहा A1 स्वप्नाज किचन।